युवा एल्गार आघाड़ी के संस्थापक अध्यक्ष एडो विराज गड़क के जन्मदिन पर रक्तदान शिविर का आयोजन। सामाजिक जिम्मेदारी का उदाहरण। पालघर जिले के डहाणू वाणगांव क्षेत्र में एडवर्ड विराज गड़क के 37वें जन्मदिन के अवसर पर विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया। सामाजिक जिम्मेदारी निभाते हुए एडती विराज गड़क पिछले 4 वर्षों से अपने जन्मदिन पर लगातार रक्तदान शिविर आयोजित कर रहे हैं। इस वर्ष आयोजित शिविर में लगभग 30 से 35 रक्तदाताओं ने उत्साहपूर्वक भाग लेकर रक्तदान किया और कार्यक्रम को सफल बनाया। इस शिविर के लिए जवाहर कुटीर अस्पताल के डॉक्टरों ने विशेष रूप से उपस्थित रहकर रक्त संग्रह प्रक्रिया में सहयोग किया। सभी रक्तदाताओं को प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में पूर्व मंत्री मनीषा निमकर ने उपस्थित होकर एड विराज गड़क को शुभकामनाएं और आशीर्वाद दिए। इस अवसर पर संतोष देशमुख, हेमंत धर्मेहर, डहाणू तालुका शिवसेना अध्यक्ष डॉक्टर शरद सातवी, पत्रकार नीलेश कासट, नितेश पाचलकर, प्रहार संगठन, डहाणू तालुका सचिव चंद्रकांत भुयाल सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इसके साथ ही स्वास्थ्य शिविर का भी आयोजन किया गया, जिसमें आंखों की जांच, कान नाक की जांच, किडनी स्टोन सहित विभिन्न बीमारियों की जांच की गई। साथ ही जरूरतमंद मरीजों को मुफ्त सर्जरी के संबंध में मार्गदर्शन भी दिया गया। इस पहल के माध्यम से एड विराज गड़क ने सामाजिक जागरूकता और समाज सेवा का एक प्रेरणादायक उदाहरण प्रस्तुत किया है। डहाणू से माधव तल्हा की खास रिपोर्ट। सगळ्यांना जोहार आणि जय महाराष्ट्र। शिवसेना आणि युवा एल्गार आघाडीच्या संयुक्त विद्यमाने माझ्या ॲडव्होकेट विराज रजनी रामचंद्र गडक यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर व मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होतं। या शिबिरामध्ये डायलिसिस, यकृतचे आजार, लिव्हरचे आजार, किडनी स्टोन, किडनीचे आजार, सिकल सेल, थॅलेसेमिया, प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन, किडनी स्टोनचे ऑपरेशन किंवा एनआयसीयूची जे सुविधा छोट्या बालकांच्या सुविधा आहेत, सर्पदोष आहे, तर ह्या संदर्भामध्ये प्लुरल फिजर पाणी साचलं किंवा पोटामध्ये किंवा छातीमध्ये पाणी साचलं या आजारांवरती ती फ्री ट्रीटमेंट मिळणार आहे। आणि असे बरेचसे पेशंट इथे आले होते। सोबतच डॉक्टर जितेंद्र सिरनामे सर आहेत, आस्था हॉस्पिटल मनोर, डॉक्टर शरद सातवी सर आहेत, त्यांनी ENTचे स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी लोकांचे मोफत सेवा हे ENTची कान नाक घशाची फ्री तपासणी केलेली आहे। जवळजवळ 200च्या आसपास गरजू लाभार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला। या पंचक्रोशीतील लोक एकत्र आलेली होती आणि कॅन्सर, सिकल सेल किंवा कान नाक घसाचा प्रॉब्लेम किंवा इतर अन्न स्टोन, छोट्या मुलांचा प्रॉब्लेम, महिलांचे जे काही आजार आहेत त्या संदर्भात महिलांनी व्यवस्थितरित्या इथे चेकअप केलं, डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि हॉस्पिटलला येऊन त्याने फ्री मेडिकल आम्ही ट्रीटमेंट देणार असं त्यांना सांगितलं, आश्वासन दिलं। आणि त्या सोबतच आज रक्तदान शिबिराचा पण कार्यक्रम आहे। आता जवळजवळ 35 ते 40 रक्तदाते आज रक्तदान करत आहेत। सध्या रक्तदान चालू आहे। जवळजवळ 25 ते 30चा आकडा आता पार होतोय। तर अशा पद्धतीने हे रक्तदान शिबिर व मोफत महाआरोग्य शिबिराचा बऱ्याच गरजू लाभार्थ्यांनी आणि संबंधित रुग्णांनी त्याचा खूप चांगला लाभ घेतलेला आहे आणि त्याचा नक्कीच चांगला इम्पॅक्ट हा इथल्या पंचक्रोशीतील लोकांवरती पडेल आणि त्यांना एक चांगला अनुभव मिळेल आणि त्यांना एक चांगली सेवा मिळेल असं मला वाटते। आणि म्हणून या दृष्टीने गेली 5 वर्ष सतत जेव्हा ऐना इथे माझं हे कार्यालय होतं, नमस्कार, तुम्ही आज वर्ल्ड कॅम्प मध्ये आलात, तर किती वर्षापासून तुम्ही रक्तदान करतात? मी प्रथमतः मी आपल्या विराज साहेबांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। कारण मी त्यांना ओळखायचो, ते मला ओळखत नसतील, पण बऱ्याच वेळा भेट झालेली आहे आजपर्यंत। तर मी कॉलेजला असताना पासून 2000 पासून मी सुरुवात केलेली आहे ब्लड डोनेशन करायची। तर आजपर्यंत मला आठवत नाही, पण 8 ते 10 वेळा तरी झाले असेल। एक्झॅक्ट नाही सांगू शकत, कारण सर्टिफिकेट पाहिले ना तर एक्झॅक्टली आकडा समजेल असा। सर्वांना, माझे नाव स्वप्नील सुरेश कौठडकर। मी जवाहर पतंग शाह कुटीर रुग्णालय इथून आमची आज ही टीम भव्य रक्तदान शिबिरासाठी वाणगाव येथे आलेली आहे। तरी आपण बघत असतो की रक्तदान शिबिराविषयी लोकांमध्ये खूप काही आपल्याला गैरसमज दिसून येतात। तर लोकांना सांगण्याचा हेतू हा एकच आहे की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। रक्तदान का करावे? कारण की आपण बघत असतो आपल्या ग्रामीण भागामध्ये, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, आपल्या भागातील आदिवासी बहुल जव्हार असेल, मोखाडा असेल, विक्रमगड असेल, तरी आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खूप रक्ताची गरज भासत असते। कारण की आपण बघतो की आपल्या भागामध्ये
गायनेकचे पेशंट असतील किंवा सिकल सेल, थॅलेसिमिया अशा पेशंटला आपल्याला दर दिवसाला एका हॉस्पिटलला 10 ते 15 बॅगा, जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलला 10 ते 15 बॅगा या आम्ही देत असतो. पण आपण बघतो की आम्हाला काही टायमाला असं होतं की ब्लड बॅगा भेटत नाही आणि त्यामुळे आम्हाला खूप काही स्ट्रगल म्हणजे लोकांना रिक्वेस्ट करावी लागते. पण त्यासाठी आपण बघतो की थॅलेसिमिया, सिकल सेल हे पेशंट आपल्याकडे खूप म्हणजे कमीत कमी एका हॉस्पिटलला 10 ते 15 येत असतात आणि त्यांना आपल्याला दर महिन्याला ब्लड द्यावे लागते. ते आपल्याला उपलब्ध होत नाही. तर मी ग्रामीण भागामधील लोकांना एकच विनंती करतो की आपल्यामध्ये असलेले गैरसमज हे दूर करावे. कारण की ब्लड देताना आमची टीम जेव्हा जाते तर प्रॉपरली त्या पेशंटला चेक केला जातो. त्यांचा बीपी चेक होतो. त्यानंतर त्यांच्याकडून आपण त्यांचं वजन चेक करतो. वजन हे 50 किलोच्या वरती असेल किंवा त्यांचं आपण प्रॉपरली एचबी तपासत असतो. एचबी हा 12 पॉईंटच्या वरती असेल तर त्याची ब्लड हे घेतलं जात असतं. आणि ग्रामीण भागामधल्या लोकांना एकच सांगायचं की आपण जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करायचं. कारण की तुमच्यामध्ये जे गैरसमज असतील की कारण की लोकांना सांगण्यात येते की ब्लड दिल्यानंतर आपल्या शरीरामधले रक्त जाताना आपल्याला वेगवेगळे आजार जास्त वाढतात, आपण आजारी पडतो. असं काही नसतं. नॉर्मली आपल्या शरीरातलं आम्ही 350 ml हे ब्लड घेत असतो आणि ते रक्त तयार होण्यासाठी आपल्याला 48 तासामध्ये पूर्ण रिकवर होत असतं. गेल्या 8 ते 10 तासामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरासाठी रक्त हे उपलब्ध होत असतं. पण 48 तासामध्ये पूर्ण आपलं जेवढं ब्लड घेतलेलं ते आपल्या शरीरामध्ये येत असतं. तसं काही गैरसमज नसतात. लोकांमध्ये गैरसमज असतात की ब्लड दिल्यानंतर चक्कर येतात वगैरे. तसं प्रत्येकाला चक्कर येत नाही. ही आपली मानसिक एक आपण म्हणतो की आपल्याला मानसिक ती एक मनस्थिती असते की आपल्याला चक्कर येतील. आपण जसं ठरवतो तसं होत असतं. म्हणून आता ह्या कॅम्पमध्ये किती लोकांनी रक्तदान केलं? आता आपण बघतो की ऍडव्होकेट विराज रजनी सर यांनी जो कॅम्प ठेवलेला होता आज तर वाणगावमध्ये, तर आपल्याकडे आज दिवसभरामध्ये कमीत कमी 35 बॅगा झालेल्या आहेत. 35 ते 36 बॅगा झालेल्या आहेत. तरी आज रजनी सरांच्या विराज सरांच्या वाढदिवसाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी जे वेगवेगळ्या तपासण्या ठेवलेल्या, त्यांना नाक कान घशाचे डॉक्टर आलेले ते आस्था हॉस्पिटल कडून. तर लोकांनी ते तपासणीसाठी भरपूर ग्रामीण भागातल्या लोकांना त्याच्यामुळे ते तिथे जाऊ शकत नव्हते. जे लोक त्या हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही असे लोक आज इथे आले आणि त्यांना त्याचा फायदा झाला. तरी विराज सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जास्तीत जास्त लोकांनी यापुढेही आपल्या ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिर ठेवावे हीच विनंती, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामधल्या लोकांना मदत होईल.